एक मोठी बातमी जाणून घेतोय। नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीवरती पेपर फोडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवारांनी कौटिल्य अकादमीचं नाव आता घेतलेलं आहे। त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना ज्या पद्धतीने पेपर फुटला गेलाय त्या संदर्भात ते सांगताना त्यांनी एक मोठा आरोप केला आहे। नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीवरती त्यांनी पेपर फोडल्याचा आरोप केलेला आहे। एकंदरीतच हे पॅटर्न आपण नीट पेपर फुटला तसंच पाहतो आहे आणि आता यामध्ये म्हणजे जे एमपीएससी मध्येही पेपर फुटी झाली त्या संदर्भात रोहित पवार सांगत असताना त्यांनी कौटिल्य अकादमीचं नाव घेतलेलं आहे जी नंदुरबारमध्ये आहे आणि त्यांनी हा पेपर फोडल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच त्यांनी या प्रकरणाचं जाळं आणि कुठे कुठे कनेक्शन आहे हे सांगत असताना यामध्ये नंदुरबारचं सुद्धा नाव असल्याचं सांगितलंय। रोहित पवारांनी कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर आलं, एका मुलाला व्हॉट्सअपवरती ही सगळी माहिती मिळाली, मात्र काही वेळानंतर डिलीट फॉर ऑल होत असायचं। मात्र या मुलानं हे सगळे पेपर आपल्या मित्राला पाठवले होते म्हणून पुरावे हाती लागल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत। क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता म्हणजे पेपर म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले। दरम्यान ज्या नंदुरबारच्या क्लासवरती रोहित पवारांनी आरोप केले आहेत त्या कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील यांच्याशी एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, पाहूयात। 22 तारखे रोजी झालेल्या एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी लीकचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आहे आणि याचाच नंदुरबारचे प्रवीण पाटील सर यांचं नाव जे आहे ते समोर येत आहे। आपल्यासोबत प्रवीण पाटील सर आहेत, आपण नेमकी काय घडलेलं आहे ते जाणून घेऊया। प्रवीण सर काय म्हणणार, एकंदरीत पेपर फुटीचा आरोप जो आहे तो तुमच्यावर होत आहे, असं सांगितलं जात आहे की 5 लाख रुपयामध्ये हा पेपर जो आहे तो फोडण्यात आला आहे आणि याचाच तुमचं नाव समोर येत आहे असे आरोप केले जात आहेत, एकंदरीत काय म्हणणार? सर बघा, पहिली गोष्ट तर आजपर्यंत मी इथे एवढे विद्यार्थी शिकवलेले आहेत, जर तशी घटना घडली असती तर कदाचित आज 100च्या पुढे एमपीएससीतून पास झालेले विद्यार्थी तुम्हाला इथे सापडले असते। परंतु असं कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा मी अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाहीये। पण संबंधित कॅन्डिडेट हा माझ्या संपर्कातला होता, नात्यातला होता, त्याला अभ्यास करण्यासाठी जर त्यांनी मला वारंवार कॉल केलेले आहेत, पण मी कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी व्हॉट्सअप चॅटने किंवा कुठल्याही पद्धतीने मी त्यांना एक डॉक्युमेंटली कुठल्याही प्रकारचं काहीही दिलेलं नाही आहे। पण जी गोष्ट जी घडते आज माझ्यासोबत ही कोणाही सोबत घडू नये। आज जो हॅरॅसमेंट जी होते, मला खूप सारे फोन येत आहेत, मलाही कळत नाही, मला उशिरा कळालं की तुमचं नाव आलंय, मी एक तर घराघरा फिरतोय, इतक्या लोकांना उत्तरं द्यायची, मुलांना उत्तरं द्यायची। आज जर तशी घटना कोणासोबत होऊ नये, पहिली गोष्ट तर मी पूर्णपणे कॉपरेट करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, प्रशासनाच्या सोबत आहे। परंतु आज जी घटना माझ्यासोबत होते ती अत्याधिक वाईट आहे, याच्यामध्ये माझी खूप मोठी फसगत होण्याचे मला तरी असं संकेत दिसत आहेत आणि ही फसगत भयंकर मोठी आहे। आज मला माझ्या आईवडिलांना एवढा मोठा त्रास होतोय याच्यापासून, तर कदाचित या मानसिकतेतून मी सावरेल की नाही अशी माझी कंडिशन आहे। आज मला खूप सारे हजारो फोन येत आहेत आणि ते कळत नाहीये की मी काय केलेलं आहे नेमकं। म्हणजे मलाच हे अंगणी आल्यानंतर कळालं माझ्या विद्यार्थ्यांकडून की सर तुमचं नाव येत आहे। पहिली गोष्ट म्हणजे जर असं जर राहिलं असतं तर मी 100च्या वर मुलं पास केली असती, एका विद्यार्थ्याला देऊन मी असं केलं नसतं। ही एक घटना आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आणि एमपीएससी सारख्या आयोगावर माझा परिपूर्ण विश्वास आहे की त्यांची विश्वासार्हता एवढी आहे की आजपर्यंत तशी घटना घडलेली नाही आहे। मला तरी असं वाटतं की अगदीच माझे क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंतचे विद्यार्थी आहेत, अगदी 2-2 एक-एकच विद्यार्थी आपल्या इथून पास होतात की चला बुवा एकदमच 10 मुलं पास झाली, 20 मुलं पास झाली, असं बंचमध्ये कोणी पास झालं नाहीये। आणि
समोरच्या व्यक्तीला काही येत नाही असा विद्यार्थी तर काही पास झालेला नाही आहे. मला याच्याबद्दल माहीत नाही, तिच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, काय आहेत त्या कॅन्डिडेटकडे, हे मला बिलकुल माहीत नाही आहे. संबंधित व्यक्ती माझ्याकडे आलेले होते, अभ्यासासाठी विचारणा केलेली आहे, परंतु आता त्यांनी पुढे काय केलेलं आहे हे मला जरा उशिरा कळलेलं आहे. या बाबतीत मी त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही, पण सगळं बाहेर येईल. पण मात्र सांगितलं जातं आहे की त्यांच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे, रेकॉर्डिंग सुद्धा केलेली आहे, व्हॉट्सअप रेकॉर्डिंग केली आहे, चॅट आहे त्यांच्याकडं की 5 लाख रुपये जर तुम्ही दिले तर 300 पैकी 200 पैकी 200 प्रश्न जे आहेत ते पूर्ण येतील, मात्र 10 जे प्रश्न आहेत ते चुकीचं लिहावं असं देखील तुमच्याकडनं सांगितण्यात आलं आहे. बिलकुल चुकीचं आहे. हे आरोप मी बिलकुल तथ्यहीन मानतो आणि माझ्यावर जे आरोप लावण्यात आलेले अत्याधिक चुकीचे आहेत, याची पूर्णपणे चौकशी व्हावी असं मी निश्चित सांगतो आणि मी पूर्णपणे चौकशीला सामोरे जायला तयार आहे. प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार. MPSCच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आम्ही MPSCच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्याचबरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंडपर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला तरी तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत. त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात. एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवस ती परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात. एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. ऑफलाईनच परीक्षा व्हावी. कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. आणि हा जो घोळ झालाय हा घोळ त्या ठिकाणी शोधलाच गेला पाहिजे आणि हा जर शोधला गेला नाही, 10 दिवसामध्ये जर त्या ठिकाणी MPSC आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, याच्यावर तपास जर केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर हे MPSCला सुद्धा महागात पडेल, या शासनाला सुद्धा महागात पडेल. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर या विषयासाठी, त्याच्याचबरोबर प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. तोही मुद्दा घेऊन, ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय घेऊन आणि अजून 1-2 विषय घेऊन आम्ही मुंबईत नाही तर पुण्यामध्ये एक फार मोठं आंदोलन नाही तर मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्या आधीच सरकारने जरासं हुशार व्हावं, आयोगाला हुशार व्हावं आणि या विषयाच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. नाहीतर नीट परीक्षेच्या बाबतीत काय झालंय हे नीट या सरकारला सरळ केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे MPSCच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातला युवा या सरकारला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तलाठी भरतीच्या बाबतीत जे आम्ही म्हणत होतो की पुरावे आहेत, पुरावे आम्ही देतो, तुम्ही द्या, आम्ही दिले, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना पुरावे दिले. पण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विभागाने सुद्धा त्या बाबतीत काही केलं नाही. त्यावेळेस जे महसूल मंत्री आहेत विखे पाटील साहेब, त्यांनी तर आमच्यावर कारवाई करायचं सांगितलं, त्यांनी त्या बाबतीत केलं नाही. मग हा विषय गेला मॅटमध्ये आणि मॅटमध्ये हे सगळे विद्यार्थी गेल्यानंतर त्या मॅटली जो निकाल दिलाय त्यात 62 लोकांनी घोळ केलाय. हे मॅटली सरळ सांगितलेलं आहे आणि हा आकडा वाढू शकतो. आणि मॅटली 3 महिन्याची मुदत ही सरकारला दिलेली आहे, त्यातले 2 महिने झालेत. ऑगस्ट एंडपर्यंत तलाठी भरतीचा विषय आहे. 10 लाख विद्यार्थी पेपरसाठी बसले होते. 150 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारने त्याच्यामधून त्या ठिकाणी कमवलेले आहेत. आणि त्याच्या TCS कंपनी होती, TCS वर सुद्धा मॅटली ताशेरे ओढलेले आहेत. आणि आता ऑनलाईन परीक्षा घ्यावी यासाठी जो हट्ट सरकार करत आहे त्यात सुद्धा TCSच आहे.
त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यामुळे जे तलाठी भरती आहे त्याचा निकाल, त्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे अजून एका महिन्यात त्यांना द्यायचं, तो एक मुद्दा. पण तो होऊस तर आम्ही थांबणार नाही. आम्ही या MPSC परीक्षेमध्ये हा जो घोटाळा झालेला आहे औषध परीक्षेच्या बाबतीत, तिथं नक्कीच पुढच्या 10 दिवसामध्ये सरकारकडनं, आयोगाकडनं जर आम्हाला स्पष्टीकरण आलं नाही तर या विषयासाठी, ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेसाठी, प्राध्यापक भरती विषयासाठी आम्ही 100% रस्त्यावर पुढच्या 10 दिवसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये जो TET घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी होता 2018चा, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश ऑफिशियली केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर अनेक वेळा मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर तो त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्याचे आणि क्रिस्टल या कंपनीचे फार जवळचे संबंध आहेत आणि बऱ्यापैकी त्याचे लाड त्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवले जातात. आणि एक फार मोठ्या नेत्याचे आर्थिक व्यवहार हा माणूस त्या ठिकाणी बघतो. त्याचं नाव काय, नाव सौरी का काहीतरी नाव आहे, अभिषेक, तो त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पास्ट बद्दल मी सांगितलं, ते नक्कीच पॉवरफुल अधिकारी आहेत, पण त्यांची पॉवर त्यांच्या कर्तृत्व